खूप दिवसांनी आज चालता चालता व्हिडिओ करतोय. तर हे सगळं सेटिंग करायला इतका वेळ लागला ना, की काय विचारू नका. बरं, त्याच्यात माझा हा जो लॅपल माईक आहे ना, वायर्ड, त्याचा त्याचा गुंता झालेला होता. बापरे. कारण मी ते बसण्याच्या दृष्टीने दोन भागामध्ये ते गुंडाळून ठेवलेलं होतं. अरे चालताना जरा वेगळं सेटिंग करावं म्हटलं तर फार गुंता झाला त्याचा. तो सोडवण्यात वेळ गेला. आणि आता परत खूप दिवसांनी करत असल्यामुळे मी हा मोबाईल सुद्धा नीट धरलाय की नाही मला खात्री वाटत नाहीये. पण मी म्हटलं काय होईल तसं होईल. पण आज चालता चालता व्हिडिओ करायचा. अरे आज सकाळी माझ्या काय म्हणजे घरातनं बाहेर पडतानाच बरं का माझ्या असं लक्षात आलं की अरे गेला महिनाभर मी माझा जो कॅनन EOS 80D कॅमेरा वापरून त्याच्यावर शूट करण्याचे कार्यक्रम म्हणजे प्रयोग करत होतो ना, तर त्या प्रयोगामुळे गेला महिनाभर माझं चालणं फार कमी झालं असं मला सकाळी सकाळी जाणवलं. आणि का कमी झालं तर ते तो म्हणजे कॅमेऱ्याचं वजन ठीक आहे 1.5 किलो, पण त्याचं जे ट्रायपॉड आहे ना तर त्याचंही वजन 1.5 किलो आहे. पण त्याचा बोजा जास्त आहे. तर त्यामुळे ते मी दिसतोय का व्यवस्थित? दिसतोय ना हा. पण मला इकडनं कळत नाही. तर तर मी काय म्हंटल की ते अवजड बोजड सगळं घेऊन जाणं येणं हे प्रॅक्टिकल नाहीये. कारण काय की शेवटी सकाळी म्हातोबाच्या टेकडीवर फिरणं याला जास्त महत्व आहे ना. बरोबर की नाही? म्हणजे व्हिडिओ करण्याला महत्व आहे पण व्हिडिओ करणं नॉट ऍट द एक्सपेन्सेस ऑफ फिरणे है ना. व्हिडिओ करून व्हिडिओ करण्याचा आनंद हा महत्वाचा आहे. त्या आठवणी जपून ठेवणं महत्वाचं आहे. पण त्याच्या बरोबरच किंवा तितकंच महत्व आठवणी क्रिएट करण्याला पण आहे ना. म्हणजे चालणं कमी झालं याचा अर्थ काय झाला की आपण आठवणी क्रिएट करण्याला महत्व कमी देतोय आणि आठवणी जतन करायला जास्त महत्व देतोय असं काहीतरी मला वाटायला लागलं होतं. तर त्यामुळे मी सकाळी आज निर्णय घेतला की बस आता हा महिनाभर तरी परत एकदा फक्त मोबाईलवरच व्हिडिओ करायचे असं मी ठरवून टाकलं. आणि कॅनन कॅमेरा न घेता फक्त माझा मोबाईल कुठला गुगल पिक्सेल 8A हा घेऊन मी आलेलो आहे नेहमी सारखा पूर्वी सारखा है ना. तर मग आता मोबाईलच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोबाईलवर करण्यासारख्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या हे मात्र मी ठरवून टाकलं ना. तर मोबाईलमध्ये मी माहिती आहे ना तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये मी डोल्बी ऑन ऍप वरून लाईव्ह करायला सुरुवात केली आहे मी. तर पूर्वी मी प्रिझम स्टुडिओ वापरायचो ना, प्रिझम लाईव्ह स्टुडिओ. तर डोल्बी ऍप वरनं करायला सुरुवात केली आहे. तर मी आज लाईव्ह केली 3 लाईव्ह केली मी डोल्बी ऑन करून है ना. आणि मग म्हटलं की आता व्हिडिओ काढूया आणि तो सुद्धा चालण्याचा व्हिडिओ काढूया. कारण फार दिवसात आपण चालत चालत व्हिडिओ काढलेला नाहीये. तर त्यामुळे मी आता हा चालत चालत व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर त्याची तयारी करत असताना माझ्या हा जो लॅपल माईक आहे ना वायर्ड, तर त्याच्या वायरचा इतका गुंता झाला ना की तो सोडवता सोडवता नाकी नवाले. तर सांगायचा मुद्दा काय आहे की मी खूप दिवसांनी म्हातोबाच्या टेकडीवर आज फिरण्याला प्राधान्य दिलं है ना. फिरण्याला
आठवणी क्रिएट करण्याला आणि त्याचबरोबर त्या डॉक्युमेंट करण्याकरताही मी लाईव्ह केलं, आता हा व्हिडिओ करतो आहे. तर मला काय वाटलं माहितीये का, की हे मोबाईलचा जो सुटसुटीतपणा आहे ना, तर माझी जी स्टाईल आहे ना, माझी जी स्टाईल आहे आणि माझा जो उद्देश आहे, उद्देश काय आहे की माझं लाईफ डॉक्युमेंट करून ठेवण्याकरता मी हे व्हिडिओ करत असतो है ना. माझं लाईफ डॉक्युमेंट करण्याकरता मी हे युट्यूब व्हिडिओ करत असतो. तर मग डॉक्युमेंट करण्यालाही महत्व आहे आणि आठवणी क्रिएट करण्यालाही महत्व आहे. तर हे करण्याच्या दृष्टीने सोयीची गोष्ट कुठली आहे, तर डेफिनेटली मोबाईल आहे ना. तर त्यामुळे मोबाईलवरच परत व्हिडिओ करायला सुरुवात करूया रेग्युलर रुटीन मध्ये. हा, एखाद्या वेळेला काही विशेष खास विषय असेल, काही कारण असेल, तर म्हातोबाच्या टेकडीवर सुद्धा कॅनन कॅमेरा घेऊन येऊन मी व्हिडिओ करेन. पण तो फिरण्याचा नसेल, तो म्हणजे व्हिडिओ हाच त्याचा, म्हणजे टेकडीवर येण्याचा पर्पज हा व्हिडिओ करणं हा असा वेगळा असेल आणि त्याच्याकरता मी मुद्दाम टेकडीवर येऊन व्हिडिओ करेन. त्या वेळेला मी कॅननचा कॅमेरा घेऊन येईन. पण नॉर्मल फिरताना मी जे व्हिडिओ करतो, माझं फक्त लाईव्ह डॉक्युमेंट करण्याकरता व्हिडिओ करतो, तर त्यावेळेला मी मोबाईलचाच वापर करेन. असं मी ठरवलं आणि घरातून बाहेर पडलो. तर चालता चालता माझ्या मनात काय आलं की ठीक आहे ना, आपण मोबाईलचा उपयोग करून आपलं लाईव्ह डॉक्युमेंट करणारे व्हिडिओ आता खूप दिवस करतो आहोत. पण मोबाईल पेक्षाही आणखीन सोपी सुटसुटीत गोष्ट कुठली आहे असं मनात आल्या आल्या मला कुणाची आठवण झाली असेल. अरे DJI ऑस्मो पॉकेट. अरे मला त्या कॅमेऱ्याची, DJI ऑस्मो पॉकेटची आठवण झाली. अरे केवढा छोटा असतो तो, आणि त्याच्यावर जे वॉकिंगचे व्हिडिओ असतात ना, हे का जपानमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये असे लोक वॉकिंगचे व्हिडिओ करतात, तर तो इतका छोटा आणि सुटसुटीत आहे. तर माझ्या मनात काय आलं की पहिल्यांदा मला असं वाटत होतं की आपण मोबाईल करता गिम्बल घेऊया है ना, तर किंवा कॅनन करताही गिम्बल घेऊया. तर मला असं लक्षात आलं की अरे त्याच्यापेक्षा हा जो ऑस्मो पॉकेट आहे ना, DJI ऑस्मो पॉकेट, तो घेतला तर जास्त सुटसुटीत होईल ना. म्हणजे माझा जो पर्पज आहे, माझं लाईव्ह डॉक्युमेंट करावं, तर ते करायला ऑस्मो पॉकेट सगळ्यात जास्त योग्य हत्यार आहे, योग्य गिअर आहे, योग्य कॅमेरा आहे, असं मला लक्षात आलं. आणि मी सकाळी ठरवून टाकलं, बस आता पॉकेट घ्यायचं. हे या म्हणजे कॅमेऱ्याच्या किंवा म्हणजे मोबाईलच्या किंवा कॅमेऱ्याच्या गिम्बलच्या मागे लागण्यापेक्षा किंवा त्याच्या ऍक्सेसरीज घेण्यापेक्षा मी असं ठरवून टाकलं की आता पॉकेटच घेऊन टाकू. किती छान निर्णय घेतला ना, एकदम सुटसुटीत. बरं, त्याच्यावरनं सगळं करता येतं ना, त्याच्यावरनं व्हिडिओ करता येतो, लाईव्ह करता येतो, बसून करता येतो, चालताना करता येतो, गर्दीत करता येतो, रस्त्यांवर करता येतो, रस्त्यावर सुद्धा करता येतो ना, काय करतात. आणि रस्त्यावर सुद्धा लाईव्ह पण करता येतं आणि शूट पण, नॉर्मल व्हिडिओ पण करता येतो. तर हे सगळं त्याच्यामध्ये शक्य आहे आणि मोबाईल पेक्षा जास्त सुटसुटीत आहे. आता हे बघितलं ना, मला मोबाईलला मी सेल्फी स्टिक लावलेली आहे, हे लॅपल माईक लावलेला आहे, आणि हे जरा बोजडच होतं ते, आणि असं दिसतं की अरे हा काहीतरी व्हिडिओ मोबाईलवर शूट करत चाललेला आहे वगैरे, है ना, असं दिसतं ते. अरे हा, सकाळी या छोट्या मारुतीपाशी पहिलं लाईव्ह केलं, तर मी हा व्हिडिओ छोट्या मारुतीपाशीच संपवतो, है ना. तर असा
मी आज पॉकेट ऑस्मो घेण्याचा निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि तो मला तरी असं आता वाटतं आहे की मी अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे, अगदी योग्य. वाह. कारण शेवटी माझा उद्देश काय आहे? माझा उद्देश आहे की माझं लाईफ डॉक्युमेंट करणं, है ना. तर हा छोटा मारुती, है ना, हा छोटा मारुती आहे. इथे मी सकाळी पहिलं युट्यूब लाईव्ह केलेलं आहे ते, तर मी आता इथेच संपवतो. है ना. त्या लाईव्ह मध्ये मी बसून केलेलं होतं कारण ते लाईव्हच्या लिमिटेशन्स आहेत. हा, ऑस्मो घेतल्या तर तीही लिमिटेशन्स राहणार नाहीत की लाईव्ह जे आहे ते बसूनच करायला पाहिजे, है ना. तर असा हा छोटा मारुती आहे. इथे मी पहिला सकाळी व्हिडिओ केला, मी तिकडे बसलेलो होतो तर त्यामुळे मी तो लांब बसून केला. त्यामुळे असा हा गोड दिसणारा मारुती जवळून नाही दाखवता आला. तर मी आता इथे हा जवळून दाखवतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. चला, बाय बाय.